संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होते। 4 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 16 दिवस कामकाज होणार आहे। अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडलं जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली। वक्फ दुरुस्ती विधेयकावरून विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे। इतर 36 विधेयक देखील अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे। आजपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी राजधानी दिल्लीमधून शिवाजी काळे आपल्या सोबत जोडला। शिवाजी, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा टप्प्याला आजपासून सुरुवात होते, काय सविस्तर सांगशील? एकंदरीत जर पाहिलं तर दुसरा टप्पा हा अमेरिकेच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने टेरिफच्या संदर्भामध्ये सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प भूमिका घेत आहेत त्यावरून विरोधक जे आहे ते आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरा मुद्दा असा असणार आहे की दक्षिणेतील राज्य जे आहेत ते परिसीमन जे आहे त्याच्या संदर्भामध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसंख्या कमी करून आम्ही काही गुन्हा केला का, आणि लोकसंख्येच्या निकषावरती आगामी काळामध्ये जी पुनर्रचना होणार आहे लोकसभेच्या मतदारसंघाची ती केली जाऊ नये। त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आमच्यावरती म्हणजे जे उत्तर भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये जी हिंदी बोलली जाते ती लादली जात आहे असा आरोप जे आहे ते दक्षिणेतील राज्य करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं जर संसदेचं अधिवेशन सुरू झालं तर एक उत्तर विरुद्ध दक्षिण असा एक सामना पाहायला मिळेल। एक अमेरिकेच्या संदर्भामध्ये मुद्दा जो आहे तो देखील तापण्याची शक्यता आहे। सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प हे भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस जे आहेत ते भारतावर लावताना पाहायला मिळते। दुसरीकडे मणिपूरच्या संदर्भामध्ये अर्थसंकल्प आज सादर होण्याची शक्यता आहे आणि अर्थसंकल्प सादर करताना मणिपूरच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा जो हिंसाचार समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मणिपूर हिंसाचार, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका, भाषेसंदर्भात सातत्यानं होत असलेले आरोप प्रत्यारोप, त्यानंतर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना यासारखे जे मुद्दे आहेत ते विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतील। सत्ताधारी पक्षाकडनं वक्फ विधेयक मांडलं जाणार आहे, त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी पक्ष विरोधकांवरती नक्कीच शिवाजी, आज दिवसभरात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।